पायाभरणी करणार आहेत। स्वच्छ ऊर्जा आणि नवोन्मेषावर आधारित देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या माध्यमातून शाश्वत गतिशीलता आणि जागतिक दर्जाच्या रेल्वे पायाभूत सेवा सुविधांबद्दलची भारताची वचनबद्धता दिसून येते, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। आज का दिन ऐतिहासिक दिन है। एक ऐसी टेक्नोलॉजिकल उपलब्धि भारत ने आज हासिल की है जो इसीलिए संभव हो पाई क्योंकि भारत के नेतृत्व ने एक ऐसा बड़ा संकल्प लिया कि हाइड्रोजन की पूरी टेक्नोलॉजी देश में विकसित करेंगे और आज ये दिन उस संकल्प की सिद्धि का दिन है। आज इस उपलब्धि के साथ भारत अब दुनिया के उन चुनिंदा देशों में शामिल हो गया जहां हाइड्रोजन ट्रेन की पूरी टेक्नोलॉजी उपलब्ध है। ये भारत की पहली हाइड्रोजन ट्रेन है। ये रेलवे के मॉडर्नाइजेशन का माननीय प्रधानमंत्री जी ने इन जो 12 वर्षों में एक तरीके से लगातार एक के बाद एक वंदे भारत, अमृत भारत, नए स्टेशन बनाना, नई पटरियां बनाना, वो जो काम लिया है हाथ में रेलवे का विद्युतीकरण करना, ये सब उसी का हिस्सा है माननीय प्रधानमंत्री जी के उस संकल्प का। रेल्वे क्षेत्रात स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। भारतातच आरेखन करून विकसित केलेली ही रेल्वे गाडी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली। ही हायड्रोजन गाडी 10 डब्यांची असून ती आतापर्यंत विकसित करण्यात आलेल्या सर्वात लांब हायड्रोजन चालित प्रवासी गाड्यांपैकी एक आहे। ही गाडी देशाच्या प्रगत रेल्वे अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचं प्रतीक आहे। या गाडीमुळे हायड्रोजन संचालित रेल्वेगाड्या असलेल्या मोजक्या देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे। ही रेल्वेगाडी हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालते। डिझेल गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांमुळे धुराद्वारे होणारे उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनावरील तसंच त्यांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होतं। पारंपरिक विजेवर चालणाऱ्या गाड्यांप्रमाणे यांना सततच्या ओव्हरहेड वीज पुरवठ्यासाठीच्या वीज वाहिन्यांच्या पायाभूत सुविधांची गरज नसते। त्यामुळे हा एक स्वच्छ आणि कार्यक्षम पर्याय ठरतो। एकूणच ही रेल्वेगाडी शाश्वत वाहतूक व्यवस्थेकडे सुरू असलेल्या देशाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे। फिनलँडच्या